माध्यमातून ओव्हर क्रमांक 1 साठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. विशाल दाखल झालेत. बॅटिंग मार्कवरतीचं पाहिलं आम्ही त्यांचा नॉन स्ट्राईकवरती वंश पाहायला मिळतील. काही बारी बॉईज मॅच क्रमांक 2 जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन प्रवेश करेल. एक धमाकेदार तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी स्पर्धा पाहायला मिळते. पहिला बॉल, पहिली ओव्हर, पॉवर प्लेचे षटक. एक खेळाडू फक्त बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात करावे लागेल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा भूमशंकर यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. चांगला खेळ आम्हाला पाहायला भेटेल या मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहिलं तर वंश पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवरती पाहिलं अमित अंजरलेकर, गोलंदाज विशाल. चला करूया मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा गुलवट टप्प्याचा बॉल होता. अमित अंजरलेकर यांनी फक्त दिशा दिली. यांच्याकडे अनुभव जास्त आहे आणि त्या अनुभवाचा फायदा घेताना पाहायला मिळतात गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा पहा, वा 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 वा, काय फिरकीचा जादूगर पाहायला मिळतोय मैदानामध्ये. टाकण्यात आला. अमित अंजरलेकर यांना पीठ केलंय. पुन्हा एकदा फुलरचा बॉल होता. टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण दर्जेदार केले. पुन्हा एकदा समोर उडवण्याचा प्रयत्न. खेळाडूकडनं चुकी झाली आहे. मनगटत आहे जोर आणि इथे समोरच्या दिशेने लगावलाय धमाकेदार फोर. चौकार पाहायला मिळतोय. प्रत्येक गाणं वाजवलं जाते जेणेकरून बॅट्समॅनला देखील थोडीशी ऊर्जा येईल. चौकार आलाय. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला चौकार पाहायला मिळतोय अमित अंजरलेकर यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने वा 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 वा, अमित अंजरलेकर धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. वाजवूया. तरी अमित अंजरलेकर यांना टोकन नाव म्हणजे बबलू आहे. 11 धावा झाल्यात. पहिलं षटक महागड पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉल मध्ये अमित अंजरलेकर यांनी या स्पर्धेतील पहिला चौका ठोकला आणि वैयक्तिक या स्पर्धेतील 4था षटका ठोकलाय. डबल डिजिट 11 धावसंख्या पाहायला मिळते. जाऊया ओव्हर क्रमांक 2 कडे. गोलंदाज रोहित. लहान मुलांना विनंती आहे, प्लीज फुटबॉल खेळू नका. आम्ही बरोबर आपल्याला सांगतोय. 1 मिनिट थांबा. व्हाईट बॉल ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 1 डझन 12 धावा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वा 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 वंश, काय फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलला पाठवले. भूमशंकर धमाकेदार दर्जेदार विस्फोटक षटकार पाहायला मिळतोय. जी परब आपण देखील तो उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल पण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. गणेश इलेव्हनची संजयची परब आपल्यास विनंती असेल आपण या धावफलका मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. आयोजन समितीने समोरच्या दिशेने धमाकेदार षटकार. त्यानंतर एक धाव काढून अमित अंजरलेकर यांच्याकडे स्ट्राईक दिली आहे. बॉल खूपच बाहेर पंचाने वाईट बॉल घोषित केला जातोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. 2 बॉल, धावसंख्या 20 ऑन बोर्ड. नो लॉस टीम. काही बारी बॉईज. पुन्हा एकदा वाईट बॉल. 21 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा दोन बॉल टाकला जातो आहे आणि इथे कॅच नसेल. जरूर झेल पकडली आहे परंतु पंचांनी नो बॉल घोषित केले आणि त्याचबरोबर 1+1 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. बोर्ड अजूनपर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोरिंग बोर्डच्या माध्यमातून आमचे मित्र आयुष पाहायला मिळतील. चांगलं स्कोरिंग पाहत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल 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 गेलाय पुन्हा सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलाय परंतु देखील सर्वात मोठी धावसंख्या पाहायला मिळते आणि याच बाजूला वंशी खेळी देखील समाप्त झाली आहे परंतु वंशने शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 1 विकेटच्या मोबदल्यात काही बारी बॉलच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग मार्कवरती पाहिलं तर मंदार, नॉन स्ट्राईकवरती अमित. बॉल अप्रतिम हाताळला जातोय. डॉट बॉल येताना आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळते. पुन्हा गुलंदाजीचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न आणि इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल. अमित अंजरलेकर येथील स्ट्राईक वरती. झेल पकडली असती, 4 धावा वाचले असत्या, त्यानंतर षटकार देखील वाचला असता. कुठेतरी प्रेशर टेन्शन मध्ये आला असा संघ, अडचणीत आला असा करिरोडचा संघ.
हो वा. पंचांनी वाईट बॉल घोषित केला आहे. बॉल खूपच बाहेर गेलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. 22 स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकावरती. धावा आता कशा पण येऊ देत. धाव आणि या मॅच क्रमांक 2 नंतर जो संघ विजयी होईल तो मॅच क्रमांक 3 मध्ये जाऊन दाखल होईल. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल. पंच वळले पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आणि 35 या आकड्यावरती. तिथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. त्यांच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सक्सेसफुल झालाय. गोलंदाजीची देखील वाहवा करावी लागेल. तिथे पंच वाईट देतील. खूपच बाहेर पंच दंडित करतील गोलंदाज. या गोलंदाजाने मात्र कुठेतरी आता धावांवरती कंट्रोल आणलाय. चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट वेगळी केली जाते. पंचांकडे लक्ष असेल. स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये प्रथमेश पाहायला मिळत आहेत. प्रथमेश आपला निर्णय आमच्यापर्यंत नॉट आउट घोषित केला जाते. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पाहिली टीम कैवारी बॉईज या संघाची जवळ पोहोचली आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात 37 या आकड्यावरती. गोलंदाज दीपक आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 4 साठी ओव्हर द विकेट मारा करते. तिथे देखील गुणवण्याचा प्रयत्न. अंधारीची खेळ समाप्त झाली आहे. विकेटचा पतन झाला. विकेट क्रमांक 2 37 या धावसंख्येवरती दुसरा धक्का पाहायला मिळतोय. कैवारी बॉईज या संघाला विकेट आउट आणि टायमिंग प्रॉपर असेल. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात. त्यांच्याकडनं बॉल पकडला जातो. एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. धावसंख्या आतापर्यंत झालाय. अमित अंजालेकर स्ट्राईक वरती. त्यांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा एक धाव अतिरिक्त धावफलकावरती पाहायला भेटेल. 45 माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या जर्सीची आठवण करून देणारी धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा धाव घोषित केलाय. पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाईल. पूर्ण करतील का कैवारी बॉईज? पुन्हा एका चांगला फटका खेळाडू आहे. ठिकाणी चुकी होणार नाही. अमित अंजालेकर यांची खेळी समाप्त होते. आउट. शेवटचा बॉल खेळण्यासाठी आयुष मैदानात दाखल झाले. आयुष देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जिंकली जाते. विकेट केली जाते आणि या ठिकाणी विकेट देखील पाहायला भेटेल. एक धाव ऍड केली जाईल. एक चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या पाहिली धावफलकावरती जवळ पोहोचली ती म्हणजे 47 झाली आहे. 47 झाल्यात. 48 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 20 बॉल मध्ये. तोपर्यंत मी कॉलिंग करतोय पुढच्या मॅच साठी. डीजे 1 मिनिटापर्यंत. बॉलिंग कर एक टाकल्यावर मार. त्याचबरोबर या क्रिकेटचा आनंद घेताना देखील पाहायला मिळत आहे आमचे दमदार आमदार सन्माननीय अजय भाऊ चौधरी, शिवडी विधानसभा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे. क्रिकेटचा आनंद कोणाला होत नाही, क्रिकेट खेळायची इच्छा कोणाला होत नाही, परंतु या मैदानामध्ये आमच्या सर्वांचे लाडके अजय भाऊ चौधरी यांच्या वतीनं क्रिकेटचा आनंद घेतला जातोय. क्रिकेट लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत क्रिकेटला वय नसतं आणि हे अजय भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. दादा आऊट झाले. मोठा फटका. क्रिकेट खेळलं जात आहे. चांगली फलंदाजी म्हणजे माझ्या मते दादा आपण पहिला क्रिकेट खूप अप्रतिम खेळले असाल, त्यामुळेच की काय आपल्या प्रत्येक बॅटवरती चांगला बॉल आणि आपण चांगलं कनेक्शन करताय. कनेक्शन आपण केलं यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये.
संपूर्ण आपल्या विभागातील 5 नगरसेवक आपण निवडून आणलात, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक करावे लागेल. टीम क्रिकेटचं फलंदाजी देखील केली, मैदानात देखील आणि मैदानाच्या बाहेर देखील आपण अप्रतिम फलंदाजी करता. कारण की हे मैदान जर पाहिलं तुमच्यासाठी नवीन नाही आहे. या मैदानामध्ये कित्येक इतिहास घडले. त्याचबरोबर या स्पर्धेनिमित्त आपण दाखल झालात त्याबद्दल भूमशंकर फ्रेंड सर्कल लालबाग परेल यांच्या वतीने आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतोय. दिवस देखील करण्यात आला. आपलं हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेनिमित्त आपण वेळ काढून दाखल झालात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत असेल. 2 मिनिटं थांबायचं. साहेब ठाकरे या पक्षाचे अजय भाऊ चौधरी यांचं आपण स्वागत करूया. शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं विशेष आपण स्वागत करूया. संजयजी परब यांच्या शुभ हस्ते आपलं हार्दिक स्वागत केले जातात. दादा आपण त्या स्पर्धेनिमित्त आला त्याबद्दल भूमशंकर फ्रेंड सर्कल लालबाग परेल यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत असेल. तब्बल शिवडी विधानसभेतील सर्व गणेश उत्सव स्वप्नी प्रणय आणि अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करायचा वीस बॉल मध्ये पहिला बॉल दाखल झाला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा भूमशंकर फ्रेंड आणि त्याचबरोबर क्रमांक 1 खेळण्याचा प्रयत्न आणि दुसरा बॉल देखील पाहिला तर टॉप बॉल चांगला टप्पा एक धाव ऍड केली जाईल. पहिला ओव्हर क्रमांक 1 जर पहिला बॉल त्यांचा बॅटिंग क्षेत्रात लाईन मारलेली आहे. वसूल केलाय. वा 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 छत्रपतींच्या तलवारीचा वार चेंडू विकेट कधी षटकार येतोय. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अर्थातच दांडी गुली केली आहे. विकेटचं पतन शेवटचा बॉल बंटू लोक ओव्हर मैदानात दाखल झाले. देखील विकेट पाहायला मिळते. बॅटर आले आणि मैदानाच्या बाहेर तसेच गेलेत. गोलंदाजांचे शिकार झाले. विकेट आउट. नवी आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून 39 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. शक्य आहे कारण की समोरच्या दिशेने षटकार आहे. षटकार ठोकावे लागतील. शेवटच्या बॉलपर्यंत भिडावे लागेल. 2 मिनिटाचा बॉल अपीलने कोर्ट देखील उंच केलंय. विकेट पाहायला मिळते. विकेट आउट होताना पाहायला मिळते. जातील बॅटर मैदानाच्या बाहेर. पाठलाग करायचा बोलल्यानंतर फलंदाजी देखील त्याचा पाठलाग करावे लागेल. भुईपेड्याचा राजा मेहनत करावी लागेल. शेवटच्या बॉलपर्यंत हार मानू नका. चांगला बॉल समोरच्या दिशेने तत्पूर्वी 2 जातील. रनिंग बिटवीन द विकेट शॉट आणि विकेट टीम भुईपेड्याचा राजा या संघाची 2 धावा ऍड केल्यासाठी धावफलकावरती संघाची धावसंख्या पाहिली जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे डबल डिजिट 11 धावसंख्या पाहायला मिळते. च्या वतीनं सलग 2 दिवस चाललेली ही क्रिकेटची स्पर्धा शिवडी विधानसभेतील सर्व गणेश उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ यांच्यासाठी खास करून ही स्पर्धा पुन्हा एकदा भूमंडपाचा बॉल चांगली फेकली आणि इथे विकेट झुकताना पाहताना दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा भूमंडपाचा बॉल बॅटची एज लागली. शॉर्टकटमध्ये खेळू तयार आहे. त्यांनी तो बॉल पकडला, कॅटर केलाय, अडवलाय. एक बॉल महत्वाचा आहे टीम भूमंडपाचा राजा या संघासाठी. समोरच्या दिशेने वंशतील बॉलवरती वेगळी करते तत्पूर्वी एक धाव पाहायला भेटेल. धावसंख्या पहिली धावफलकावरती अनलकी नंबर 13 या आकड्यावरती जाऊन धावसंख्या पोहोचली आहे टीम भुईपेड्याचा राजा या संघाची. पुढचा टॉस जिंकलाय अर्थातच लाल होता
सांगतो शेवटच्या बॉल पर्यंत भिडावे लागेल, जिंकावे लागेल. इथं तर एकेरी दुहेरी नाही तर षटकार ठोकावे लागतील. वा, 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 छान रे, वा, छान. वा. पाठवलंय त्याला सीमारेषा पलीकडे. आलोय पहिल्या बॉलवरती. षटकार. बेटर आहे. चर्चा होते त्याची. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि इथे जयची खेळी देखील समाप्त झाली आहे. त्यांनी शिट्या देखील वाजवल्या परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं. विकेट चांगली झेल पाहायला मिळाली. मानकरांनी अप्रतिम झेल पकडली. त्यानंतर अप्रतिम खेळले होते. बॅकफूटवरती गेले. समोरच्या दिशेने पूर्ण दिशा दिली होती. चांगला बॉल पंचाने पाहूया. चांगला बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली धावपट्टीवरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 ऑन द बोर्ड. 20 धावा पाहायला मिळत आहेत. 2 विकेट्स आतापर्यंत गेले. अजून काळा वाजवल्या जात आहेत गोलमेड्याच्या जागेच्या समर्थकांकडून. बोल. त्यांना देखील माहिती आहे मॅच आणि इथे डाऊन द लेग स्ट्राईक सेल्फ आउट होताना पाहायला मिळतील. विकेट आउट झालेत. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर आउट. स्वर्गीय पहिल्या शर्यतीचे माजी अध्यक्ष देखील होते. ते तर प्रयत्न करावे लागेल आणि प्रयत्न पूर्ण केले जातील आपल्याकडनं. पहिला बॉल अप्रतिम केला जातोय. पंचांनी वाईट प्लस 1 धावा दिली जाते. 2 धावा ऍड केल्या जातील. आधी ऋषिकेश पाहायला मिळत आहे. वेगवान चेंडू पहिला सत्ताळला होता. टप्प्याचा बॉल टॅप केला जातोय. बॉलवरती खेळून कंप्लीट फेकी केली जाते. पंचांकडे निर्णय असेल. पंचांनी लगेच बोर्ड उंच केलंय आणि विकेटला सांगितलंय प्लेअरला आपण मैदानाच्या बाहेर दाखल व्हा. त्याचबरोबर राहुलजी दुबे आणि शशांकजी पाटील गल्ली बॉलची कर्णधार राहुल दुबे आपण देखील मैदानात आहात. विनंती असेल आपल्याला आपण या व्यासपीठावरती शशांक पाटील द बॉस या आपण देखील व्यासपीठावरती या. आपल्याला निमंत्रण दिलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप शंकर पुन्हा एकदा चांगला बॉल अप्रतिम बॉल हाताळताना पाहायला मिळतोय. बॉल दिलाय. बहुसंख्य धावसंख्येमध्ये औपचारिकता फक्त उरली या स्पर्धेची. जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना संघ कैवारी बॉईज कलिंगूटचा कैवारी हा संघ पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती विकेटचा पत्र सेल्फ आउट झालेत आणि मॅच क्रमांक 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळते कैवारी बॉईज.